शुभ सकाळ मित्रांनो. आपण बघू शकता पाणी किती साठलेलं आहे. तर आमची शुभ सकाळी अशी सुरुवात होते. असू द्या. तर आज आहे दिनांक 5 जुलै 2026 आणि कुंडलिका नदीने आपली धोक्याची पातळी ही सुद्धा ओलांडलेली आहे आणि हे नदीचं पाणी पूर्ण शेतामध्ये शिरलेलं आहे आणि गुरंढोरं ही आपली बघू शकता कशी लोकांमध्ये अडकलेली आहेत. तर आता आपण त्यांना सुखरूप ठिकाणी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता आपण पाणी कसं नदी समुद्रासारखं लाटा गोंगावतं आणि भात शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तर खूपच बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. भात शेती आत्ताच आपण लावलेली होती आणि ती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. तर आपण आता टायगरला आणि आपला मोठा भाऊ या दोघांना सुद्धा सुखरूप ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. टायगर काय कुठल्याही परिस्थितीत मस्ती करायला काय सोडत नाही. त्याला अजून कळतच नाही आहे की आपल्याला सुखरूप ठिकाणी इथून घेऊन चाललेले आहेत. तर आपला भाऊ आलेला आहे आणि ते दोन्ही बैलांना आपल्या घरी घेऊन चाललेले आहेत. तर बघू शकता आपण पाणी कमरे इतके आलेले आहे. तर शेताच्या पाठीमागून वाट आहे. तो वाटेकडून आपण घेऊन चाललेलो आहोत. खूपच बिकट परिस्थिती असते पावसाळ्यात. अशी गुरंढोरं, शेती, मुलं बाळं यांना खूप सांभाळावं लागतं. तर ही आपली दृश्य आहेत बघा. पाणी घरांमध्ये सुद्धा शिरलेलं आहे. रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे. आता हा आपला पालदाड पूल तो सुद्धा थोड्या वेळाने पाण्याखाली जाऊ शकतो. अतिशय प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. खूपच बिकट परिस्थिती आहे. हे बघा, पुलाला पाणी टेकलेलं आहे. हे सर्व कुंडलिका नदीचं पाणी आहे. ते नदीपात्रातून बाहेर आलेलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. धन्यवाद.